विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओवी गाऊ विज्ञानाची. लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर. अभिवाचन आणि संकल्पना विस्तार करत आहेत डॉक्टर दीप्ती सिधये. श्रोतेहो नमस्कार. ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेत आता आपण ऐकणार आहोत ॲव्हिसेना यांच्याविषयी, ज्यांचा कालखंड होता इसवी सन 981 ते इसवी सन 1037. शरीरचिकित्सा आणि गणित एका ठाई असे क्वचित, ॲव्हिसेना दाविरीत आंतरशाखीय अभ्यासाची. शरीररचना अभ्यासिली, जन्मसंस्थेची रहस्ये जाणिली, बाह्यरोग निदाना दिली, प्रकर्षाने नवी दिशा. 700 दशक औषधे निर्मिली अनेक, असाध्य रोगावरी नेक उपाय त्याने शोधिले. क्षयरोग, मेंदूदाह, रोगी दगावे निस्संदेह, औषधे निर्माया झिजवी देह, खरा संशोधक असे हा. परिनसे समाधानी, रमे गणिताच्या अध्ययनी, वर्ग आणि घनांच्या त्यांनी विविध रीती शोधिल्या. ॲव्हिसेना हे एक अजब रसायन होतं. शरीरचिकित्सा आणि गणित यांचा संबंध आजही दिसून येत नाही, पण अशा दोन्ही शास्त्रात गती असलेला हा एक शास्त्रज्ञ होता. ॲव्हिसेना यांनी शरीररचनेचा अभ्यास केला. शिवाय अनेक रोगांचा अभ्यास करून त्यांनी त्यावर परिणामकारक औषधं शोधली. क्षयरोग आणि मेंदूचा दाह अशा रोगांवर त्यांनी परिणामकारक औषधं शोधण्यासाठी आपलं आयुष्य खर्च केलं. त्यांनी एकूण 760 औषधं निर्माण केली. यावरून त्यांच्या कार्याचा आवाका किती प्रचंड आहे हे दिसून येतं. त्यांचा गणिताचा अभ्यासही बराच मोठा होता. वर्ग आणि घन काढण्याच्या अनेक रीतींचा त्यांनी शोध घेतला. श्रोते, मागेही आपण इंटरडिसिप्लिनरी सायन्स किंवा आंतरविद्याशाखीय विज्ञान याविषयी बोललो असतो. श्रोते हो, आपल्या सोयीसाठी आपण भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र असे वेगवेगळे विभाग केले असले तरी मूळ विज्ञान हे एकच आहे. आपल्या लक्षात येतं की एकच व्यक्ती किती विविधांगी अभ्यास करते. ॲव्हिसेना यांनी गणिताचाही प्रचंड अभ्यास केला होता. वर्ग आणि घन म्हणजे स्क्वेअर आणि क्यूब काढण्याच्या त्यांनी अनेक रीतींचा शोध लावला आणि त्याच वेळी त्यांनी तब्बल 760 औषधं निर्माण केली. इतका त्यांचा रसायनशास्त्राचाही अभ्यास होता. एकच व्यक्तिमत्व किती बहुआयामी असू शकतं हे आपल्याला यावरून कळतं. श्रोते हो, ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेत आत्ता आपण डॉक्टर दीप्ती सिधये यांच्या आवाजात ॲव्हिसेना यांच्या योगदानाविषयी माहिती घेतली. धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण ओवी गाऊ विज्ञानाची या डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं क्रमशः वाचन ऐकलं. ओवीबद्ध रचनेतून विज्ञानाचे अंतरंग उलगडणारा हा साक्षेपी ग्रंथ, ज्याचं क्रमशः वाचन विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रावरून सादर केलेलं होतं डॉक्टर दीप्ती सिधये यांनी. ही विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्राची निर्मिती आहे.